गुड मॉर्निंग. आज फायनली माझा व्लॉग शूट करते. खूप दिवसांनी मला चान्स मिळाला आहे, कारण आम्ही अशाच एका ट्रिपला आलो. आम्ही आलो गुजरातला गिरनार चढायला. सो आज या हॉटेलमध्ये राहिले, तिथून आत्ता असं लगेचच गिरनार दिसतं. आणि आम्ही मुंबईवरनं फ्लाईटने राजकोटला आलो. राजकोटवरनं इकडे आलो गिरनारजवळ. आणि आता आज आम्ही गिरनार चढणार आहे. उडण खटोला असतो. सो आम्ही 5000 पायऱ्या उडण खटोल्याने जाणार आहे आणि त्याच्या पुढे 5000 पायऱ्या चढणार आहे. सो तुम्ही बघू शकता, म्हणजे फुल तयारी. आम्ही असे जाणार आहे, चढून जाणार आहे. मी, आई, माझी आत्या, काका, आम्ही सगळे खूप एक्सायटेड आहे. काही ट्रेकिंग वगैरे केलेलं आणि डायरेक्ट 5000 पायऱ्या आम्ही चढून जाणार आहे. सो फुल एक्साइटमेंट आहे. सो बघूया. होप यू लाईक इट. पुढे घेऊ आपला ऑल सेट टू गो. येस बाबा, काय करायचं? आम्ही करायचं. येस गुरुदेव दत्त. गुरुदेव असं का? चाय स्टॉप. लॉंग वे टू गो. तो आम्ही आता चाललो पहिल्या पायरीला नमस्कार करायला, कारण आम्ही चढणार नाही आहे. कसं वाटतंय? भारी. डिवाइन फीलिंग. बाबा कसं वाटतंय? बेस्ट, लई बेस्ट. आई, काका? एकदम भारी, सुंदर, खूप सुंदर, पवित्र वाटतं एकदम. ये असं रोपवेवाल्यांनी इथे आम्हाला सेपरेट आणलेलं आहे, ज्यांचं ऑनलाईन बुकिंग होतं. सो आय प्रेफर की ऑनलाईन बुकिंगच करून यायचं. गुरुदेव दत्त. गुरुदेव दत्त. जय गिरनारी. त्यांचं रोजचं आहे ना. दिगंबरा दिगंबरा. आम्ही काठी घेतलेला आहे. तीन पोहा दे. 2 ढोकला और 3 पोहा. और दूसरा क्या है? That was too sweet, right? नको 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 नको. आता आम्ही नाश्ता पाणी करून रेडी आहे. तर आम्ही फायनली चढायला सुरुवात करणार आहे. फर्स्ट स्टॉप इथून आम्ही इथपर्यंत चालत आलो. अजून पुढे जायचं आहे. उतरून आता वरती परत चढायचंय. कसं वाटतंय? हो, अजून तिकडे पोचायचंय. हा पूर्ण उतार आहे आणि हे उतरून हा एवढा डोंगर अजून चढायचा आहे.
हा केवढे लोक चाललेत. Finally. इकडून येऊन इकडे गिरणार. एवढं उतरायचं आणि एवढंच परत चढायचं. आणि इथे ते धुनी कायमस्वरूपी ते धुनी जळत असते. आणि इथेच प्रसाद पण आहे. आणि मग चढायचं. हां प्रसाद घेऊन आता आम्हाला असं उलटं जायचं आहे. आई कसं वाटतंय? कसं वाटतंय ना बाबा? कसं वाटतंय? ऑलमोस्ट गिव अप करून बॅक केलं. ऑलमोस्ट डोली घेऊन जाता येतं. ते पावलं पावली खायचं हे आहे. लिंबू पाणी, ताक, लस्सी हे सगळं करू शकता तुम्ही. सतत हे करायला लागत नाही, दमायला होत नाही सारखं सारखं. पण कठीण रस्ता आहे. मी सकाळी आलो तेव्हा हे मंदिर बंद होतं. सो आम्हाला आता दर्शन मिळेल देवीचं. मी चाललोय परत रोपेला रिटर्न. फायनली गिरनार चढलो. रोपेची पूर्ण लाईन आहे. इकडनं असं यायचं रिटर्न आणि तिकडे तो गिरनार. आता मला एवढं खाली जायचं आहे अजून. आता रोपेचं ज्यांनी ऑनलाईन बुकिंग केलेलं आहे त्यांची ही लाईन आहे. ऑलरेडी ऑनलाईन केलेलं होतं त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही. हे एवढे 3 डोंगर चढून उतरले. एवढे लोक आहेत त्याप्रमाणे असं नंबरवरती उभं राहायचं किंवा असं एक एक उडण खटोला येतो ते बोलवतात आणि मग जायचं. असं जायचं. हे उडण खटोलाच आहे. असं एक तिथून येतं आणि डिरेक्टली आपण बसत जायचं. 8 लोक एका वेळेस अलाउड आहे. आता निघालो रिटर्न फायनली. बापरे डेंजर. पोटात गोळा आला. जमलंय जमलंय. हे असं रोपवेमुळे इझी झालं. रोपवेमुळे खूप इझी झालं जाणं. ये बाय बाय. आल्यानंतर इथे सुवेनियर्स वगैरे घेऊ शकतो. इकडे ते दुकान आहे अँड फूड कोर्ट पण आहे. सो आल्यानंतर खाणं. इथे प्लास्टिक अलाउड नाही म्हणून त्यांनी अशा कॅनमध्ये रियुजेबल कॅन असतात त्यामध्ये सगळ्यांसाठी पाण्याची सोय केली. टेम्पटिंग होत होतं म्हणून फूट मसाज. आणि तिकडे बाबा फुल बॉडी मसाज घेतात. आणि नेक्स्ट आता मी पण जाणार आहे. सो हे असं फुल बॉडी मसाज आहे 20 मिनटासाठी आणि फक्त फूट मसाज करायचं असेल काहीतरी 15 मिनटासाठी. आणि ह्याचे काहीतरी 100 रुपीज चार्ज आहे आणि फुल बॉडीचे 300 रुपीज. सो आय गेस हे वर्थ आहे. गरज आहे. आणि हे दोघं मसाज घेता घेता इकडे ह्या दोघांचं काय झालंय बघा. दोघंही भाऊ बहीण सारखे. अशा मी मज्जा केली गिरनारमध्ये, गुजरातमध्ये. खूप फिरलो, खूप खाल्लं, खूप मजा केली. सो आय होप तुम्हाला माझा हा ब्लॉग आवडला असेल. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. आणि मी ह्या नवीन वर्षात ठरवलं आहे की असेच छान छान ब्लॉग करायचे, पोस्ट करायचे, प्रॉपर ब्लॉगिंगवालं. सो आय होप मला ते करता येईल. सो लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.